नमस्कार. आम्ही सारे खवय्ये को पावर्ड बाय शुगर फ्री टाटा संपन्न मसाले आणि गिट्स डेझर्ट मिक्सेसच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून आणि उत्साहानं स्वागत करतोय. कसे मंडळी, प्रत्येकाला ना वेगवेगळे छंद असतात है ना, वेगवेगळे छंद असतात. म्हणजे मला वाचनाचा छंद आहे, पण नाटकाच्या दौऱ्यांमुळे फारसं वाचन हल्ली होत नाही. पण कधीतरी वेळ मिळाला ना की सगळं मी बॅकलॉग भरून काढतो बरं का. पण कसं आहे की वाचनाचा छंद, गाण्याचा छंद, इकडचा जे काय ते जेवण बनवण्याचा छंद, हे कसे नॉर्मल छंद आहेत. पण माझे काही मित्र आहेत ना, काही मित्रांना फिरण्याचा फार छंद आहे बरं का. हे तसा मीही फिरतो म्हणा, पण नॉर्मल माणूस कसं 4 दिवस कुठे महाबळेश्वरला गेला, 4 दिवस कुठे मद्रासला गेला, अशा इकडच्या तिकडच्या ट्रिप मारत असतो. पण हा जे काही माझे काही मित्र आहेत ना, त्यांना परदेश वाराकरांची फार छंद आहे बरं का. उठले की चालले, उठले की चालले. म्हणजे मी आलो दादरला जाऊन, मी आलो कोथरूडला जाऊन, मी आलो विरारला जाऊन, असं आपण म्हणतो की नाही, तसं ते जाऊन आल्यानंतर ते सांगतात मी आत्ताच आलो जर्मनीवरून. काय रे, नाही नाही तिकडचं जरा बघून आलो, सगळं छान. अरे इतकं कसं होऊ शकतं. पण आहेत अशीही मंडळी आहेत. काय तुम्ही जितकं जास्त फिराल ना, तेवढं तिकडच्या संस्कृतीशी, तिकडच्या लोकांशी, त्यांची खाण्यापिण्याची, राहण्याची सगळी पद्धत तुम्हाला कळत जाते. अर्थात नाटकाच्या दौऱ्याच्या निमित्ताने मीही अनेक वेळा परदेशवारी केलेलीच आहे. पण मुद्दा असा आहे की या फिरण्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. फिरणं हाही छंद असू शकतो, म्हणजे परदेशात फिरणं हाही छंद असू शकतो. तर अशाच एक ताई इथे आलेले आहेत, आपण त्यांची ओळख करून घ्यायची. त्यांचा सुद्धा हाच छंद आहे जवळपास. तर आधी आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. खूप मनापासून स्वागत खवय्येमध्ये. काय नाव आपलं? मी मिसेस कविता प्रथमेश राजे. कविताजी, काय करता तुम्ही? मी बाय प्रोफेशन फॅकल्टी आहे. सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी म्हणून एक डिस्टन्स एज्युकेशन युनिव्हर्सिटी आहे, त्याच्यामध्ये मी ॲज अ फॅकल्टी काम करते. बरं, कुठला विषय? मी ॲक्च्युली लिटरेचर केलेलं आहे, पण तिकडे मी बिझनेस कम्युनिकेशन आणि लिटरेचर असे दोन्ही सब्जेक्टसाठीचं काम करत असते. मुद्दा मला हाच सांगायचा की आपला जो छंद असतो त्याचं व्यवसायात रूपांतर होईलच अशातला काही भाग नाही, किंवा आपण जे शिकलेलो असतो ते त्याचाच आपल्याला पुढे उपयोग होईल असं काही नसतं बरं का. असं हे मूर्तिमंत उदाहरण आहे. हां, त्याबरोबरीने मी कॅटरिंगसुद्धा करते, जो माझा छंद आहे. कॅटरिंग बरोबर खूप महत्त्वाचा माझा आवडता जी गोष्ट आहे ती फिरणे आणि लाईफ खूप एन्जॉय करणे. आपण एन्जॉय करायचं आणि सगळ्यांना आनंद द्यायचा. मला तर आपण ते फिरण्याकडे येतोच आहे. घरी कोण कोण आहे मला सांगा? माझ्या घरी मी आणि माझे मिस्टर असतो. बरं, आता आपण फिरण्याकडे येऊया. फिरण्याचं काय काय, मुळात कॅटरिंगचा कसा उपयोग झाला तुला, किंवा त्याचं काय करतेस? मी खूप लहानपणापासून खूप खवय्यी आहे. मी सीकेपी असल्यामुळे सीकेपी घरामध्ये एक्झॅक्टली, त्यामुळे मला उत्तम चवीचं खायला आवडतं, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन खायला आवडतं, वेगवेगळ्या प्रांतातले वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. तर त्यातनंच ही फिरण्याची आवड पण निर्माण झाली. माझ्या मिस्टरांना आणि मला दोघांनाही फिरण्याची प्रचंड आवड आहे. आता रिसेंटली आम्ही थायलंडला जाऊन आलो. तर मला हे आवडतं की प्रत्येक संस्कृती आणि त्यांचं खाणं हे काही वैशिष्ट्य घेऊन आलेलं असतं. तर मी त्या म्हणजे प्रांतामध्ये जाऊन तिकडचं जे स्ट्रीट फूड असतं ते खाणं मला खूप आवडतं. तर थायलंडमध्ये फॉर एक्झाम्पल आम्ही तिकडे कपाव काव कायदाव सुकसुक नावाचा एक पदार्थ आहे. काय नाव, काय पदार्थाचं? कपाव काव कायदाव सुकसुक हा. तर तो जो पदार्थ आहे तो खूप इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये चिकन आणि प्रॉन्स असं आपल्याला चालणारे ऑप्शन्स आहेत. तर मी जो ट्राय केला आहे तो मला आवडलेला पदार्थ म्हणजे त्याच्यामध्ये चिकन खिमा असतो, तो एका फिश सॉसमध्ये केलेला आहे. आणि तिकडचा जास्मिन राईस आहे जो खूप फेमस आहे. तर तो त्या जास्मिन राईसवरती ते चिकनचा जो खिमा आहे तो आणि एक फ्राईड ऑमलेट असं सर्व केलं जातं आणि ते खायला एकदम ऑसम लागतं. ओके, तुझ्या हाताची चव आपल्याला किचनमध्ये जाऊन बघायचीच आहे. तत्पूर्वी तुला चहा पाचतो, फ्रेश करतो आणि मग जाऊ आपण. चहा घेतो, किचनकडे जातो. ओके कविताजी, आमच्या किचनमध्ये स्वागत. आपला आजचा पहिला पदार्थ कुठला आहे? आपण आता मसुराची आमटी वडे करतोय. मसुराची आमटी वडे. ओके, बरं आपण आधी साहित्य बघूया, मग आपण वडे आणि मग मसुराची आमटी. हे मोड आलेले मसूर आहेत. हे भाजणीचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, सुकं खोबरं खवणलेलं किंवा किसलेलं, हिरवं वाटण आहे, हे तळलं वाटण, गूळ, जिरे, मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, ही धणे जिऱ्याची पूड आहे, हिंग, गरम मसाला, गोडा मसाला, हळद, तिखट आणि मीठ. साहित्य बघितलं तर जाऊया कृतीकडे. पण कृतीकडे जाण्यापूर्वी मला थोडं डिटेल आपल्या हे सगळं माहिती आहे. हे ह्याच्यात काय काय येतं? हे हिरवं वाटणामध्ये साधारण एक 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 मिरची, कोथिंबीर आणि साधे जिरे आहेत ते सुद्धा वाटणामध्ये
मिक्सरमध्ये करून एक पेस्ट करून घेतलेली आहे त्याची. ओके. आणि हे जे तळलं वाटण आहे काय त्याचं काय? ह्याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा, आपलं सुकं खोबरं जे आहे ते भाजलेलं, आणि अख्खा मसाला आहे, मिरे, लवंग, आणि महत्वाचं म्हणजे खसखस घातली ह्याच्यामध्ये. त्यांनी आपल्याला एक खमंगपणा येईल त्या आमटीला. ओके ओके ठीक आहे. चला साहित्य बघितलं तर कृतीकडे. पहिल्यांदा आपल्याला पुऱ्या करायच्यात ना? हो, वडे करून भाजणीचे. त्याच्यासाठी बाउल लागेल मला हे. आणि हा बटर पेपर आहे थापायला. हां. आता आपण प्रथम हे पीठ घेऊया भाजणीचं. हे साधारण 1 वाटी पीठ आहे आता. त्यामध्ये आपण हळद, हा CKP मसाला आहे. तिखटच आहे ना पण? हो, पण ह्याच्यामध्ये बेडकी, शंकेश्वरी, काश्मीरी, धणे आणि बडीशोप असं असतं. त्यानंतर हा थोडासा आपण ह्याच्यामध्ये गोडा मसाला घातलेला आहे. त्याच्याबरोबर ही जी पेस्ट आहे लसूण आणि मिरची, तर ही आपण थोडीशी घालूया, हिरवी पेस्ट. आणि ही आपली धणे जिऱ्याची जी पूड आहे ती आपण घालणार आहोत. आणि चवीपुरतं मीठ. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं कच्चं तेल पण घालावं लागेल. आणि हे सगळं मिश्रण आपल्याला पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय. आता मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतोय. आमचा व्यवस्थित मळून तयार झालेला आहे आता गोळा. आता काय करायचं मला सांग. आता आपण याचे वडे थापूया आणि तेलामध्ये तळून घ्यायचे. पाण्याचा हात घ्यायचा आणि असे वडे थापून. पण त्या बटर पेपरला थोडंसं तेल लावलेलं आहे. आणि मग आपण हे थापलेला जो वडा आहे तो तेलात सोडणार. बढिया. हे सगळं आहे. तिकडे तेल आपण तापत ठेवलेलं आहे. आता काय करायचं मला सांग. आता आपण फोडणी करूया पहिले. त्याच्यासाठी आपल्याला मोहरी आणि हिंग लागेल. तेलामध्ये आपण मोहरी टाकतोय. मोहरी तडतडली की आपण 1 चिमूट त्यात हिंग घालणार आहोत. त्यानंतर लगेच जाणार आहे कांदा. आता हा जो कांदा आहे तो आपल्याला छान लालसर रंगावरती परतून घ्यायचा आहे. ओके. आपला कांदा आता गुलाबी झालेला आहे. आता काय करायचंय. आता आपण घालणार आहोत ह्याच्यामध्ये लाल तिखट, हळद. तुला स्वतःला गोड आवडतं का तिखट आवडतं? मला तिखट आवडतं म्हणून मी थोडं जास्ती तिखट घातलंय. आता आपण घालतोय हळद. त्याबरोबर जाईल ह्याच्यामध्ये थोडासा गोडा मसाला आणि थोडा गरम मसाला. साखर बिखर तर साखरेवर उपकार म्हणून तू खात असेल. हा, म्हणजे नावाला घालायला हवं, नाही तर मग थोडीशी पदार्थाची चव कमी नाही आणि चव पण कमी होते. आता आपण हे हिरवळ वाटण जे केलेलं आहे ते आपण घालतो ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये अजून एक पद्धत जी आहे की आपण हिरवं वाटण त्या ज्या मसुरा आहेत त्याला सुद्धा लावून ठेवू शकतो. म्हणजे मॅरिनेट केलं जातं. त्याबरोबर आता आपण घालणार आहोत थोडासा गूळ. जसं सर म्हणाले की आपण थोडा तरी गूळ नावाला म्हणून घालायला पाहिजे. त्याबरोबर जाते धणे जिऱ्याची पूड. हे जे आपण तिखट टाकलंय त्याला थोडंसं माइल्ड करायचं काम करेल ही आपली धणे जिरे पूड. आता आपण मसुरा हे आपण आधी परतून घ्यायचंय नीट. मग त्याच्यानंतर आपण मसुरा घातल्यावरती एक 10 मिनिटं किंवा 5 मिनिटं परतून घ्यायचं. आणि त्याच्यात थोडं पाणी घालून मग आपण मीठ आणि हे वाटण घालून शिजवून घेणार आहोत मसुरा. पाणी घालायचं ना? मसुरांना आपण आता जरा परतवून घेऊया एक 5 मिनिटं. पाणी बस घालायला लागेल आपल्याला अजूनही. आता आपण ही जी वाटलेला तळलेला मसाला आहे केलेला तो आपण 1 चमचा घालू. याने ग्रेव्हीला एक तर दाटपणा येतो आणि तळलं वाटण असल्यामुळे खमंगपणा सुद्धा येतो. आता आपण ह्याला एक 5 मिनिटं उकळी येईपर्यंत उघडं ठेवणार आहोत. त्यानंतर आपण झाकण देऊन छान शिजवून घ्यायचे मसुरांना. त्यानंतर रेडी टू ईट. वर कोथिंबीर घालायची, मीठ घालायचंय. पण एक जरा उकळी आल्यावर मीठ घातलं तर मसुरा पटकन शिजतील. जर आधी घालून ठेवलं तर मसुरा शिजणार नाही. झाकण ठेवताना आपण त्याच्यामध्ये मीठ घालूया. आता आपण मीठ घालूया. उकळायला लागलेलं आहे. आता आपण ह्याला झाकण ठेवून एक 10 मिनिटामध्ये आपली आमटी तयार होणार आहे.
आणि मग सर्व करताना कोथिंबीर वरनं घालायची आपण त्याला आणि वड्यांबरोबर खायची. फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. मसूर आमटी वडे करण्यासाठी लागणारे साहित्य: मोड आलेले मसूर, भाजणीचे पीठ, बारीक चिरलेला कांदा, किसलेलं सुकं खोबरं, हिरवं वाटण, तळलेलं वाटण, गूळ, जिरं, मोहरी, बारीक चिरलेली कोथिंबीर, धणे जिरे पूड, हिंग, गरम मसाला, गोडा मसाला, हळद, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये 1 वाटी भाजणीचं पीठ घेऊन त्यामध्ये हळद, लाल तिखट, गोडा मसाला, हिरवं वाटण, धणे जिरे पूड, कच्चं तेल, मीठ आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार मिश्रणाचा गोळा करून थापून घ्यावा आणि गरम तेलात तळून घ्यावा. मसुराची आमटी करण्यासाठी खोलगट पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घालून नीट परतून घ्यावं. कांदा परतल्यानंतर त्यामध्ये लाल तिखट, हळद, गोडा मसाला, गरम मसाला, हिरवं वाटण, गूळ, धणे जिरे पूड, मोड आलेले मसूर, पाणी आणि तळलेलं वाटण घालून एक उकळी काढावी. उकळी आल्यानंतर त्यामध्ये मीठ आणि कोथिंबीर घालून पुन्हा एक उकळी काढून वड्याबरोबर मसूर आमटी सर्व्ह करावी. चला जाऊया आता पुढच्या रेसिपीकडे. कविताजी, पुढची रेसिपी काय आपली? आता आपण करणार आहोत चायनीज पोटली. चायनीज पोटली. व्हेरी गुड. आता मला इकडे ये आणि मला सांग येस. हो. त्यातलं साहित्य मला सांग, इथपासून सांग. हा आहे मैदा, पनीर थोडंसं तेलामध्ये परतून घेतलेलं आहे. हा एकदम बारीक रवा आहे. हे आहे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याची पेस्ट, मशरूम, तूप, ह्या 3 प्रकारचे सिमला मिरची आहे, हिरवी, पिवळी आणि लाल. लसूण आहे बारीक चॉप केलेला. हा आहे चिली सॉस, सोया सॉस जो डार्क आहे, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि हे चिली फ्लेक्स. ओके. साहित्य बदला जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा तुला बाऊल घेऊ. पहिले आपण जे वरचं कव्हर आहे ते करून घेऊया. त्यासाठी आपल्याला 1 वाटी बारीक रवा. हा बाजारात मिळतो ना? हा, बारीक रवा, एकदम जो 0 नंबरचा रवा आहे तो मिळतो. एकदम बारीक रवा. त्याच्यानंतर आपण घालतो त्याच्यामध्ये मैदा. हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये जाणारे चिली फ्लेक्स आणि मीठ. चिली फ्लेक्स. येस. हे आपण भरपूर घालू शकतो, आपल्या दोघांनाही तिखट आवडते. बस बस बस. आणि मीठ. मीठ लागेल. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 1 चमचा तूप. बरं. ज्याने जे वरचं आपलं कव्हर आहे ते खूप छान खुसखुशीत लागणार आहे. आता आपण गोळा करून घेऊ. पाणी घालून मिक्स करून त्याचा एक गोळा तयार करायचा. ओके. आता आपण याच्यात पाणी घालतोय आणि याचा आपण गोळा करून घेऊ. गोळा करून घेणार. आणि हा जो गोळा आहे तो साधारण 2 ते 3 तास भिजवून ठेवावा लागतो. तरच आपले जे वरचं कव्हर आहे ते खुसखुशीत होणार आहे. ओके. मंडळी, या विश्रांतीच्या काळात आम्ही हे सगळं व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आणि ती दोरी कशी बनवायची असं मी तुम्हाला विचारलं होतं, तर लगेच तुम्ही त्यात बीट घालून तुम्ही यांनी काय केलं, आता ह्या बीटाची, ह्या गोळ्याची ते दोरी बनवणार आहेत. तोंड बांधायला पाहिजे ना वरतून काहीतरी. आता ही दोरी कशी बनवतात? बरं, हे आपण नॉर्मल बनवून त्याच्यातलाच थोडासा भाग काढून बिटाचा रस त्याच्यात टाकून मळून घेतलं. झालं. हा बात आहे. ह्याचा रंग वेगळा दिसेल. कलर वापरायला नको, आर्टिफिशियल म्हणून हा ऑप्शन. आता ह्याची दोरी कशी बनवतात हा सुद्धा एक इंटरेस्टिंग भाग आहे. ओके. आता हे सध्या बाजूला ठेवूया. आता आपण काय करायचं? आता आपण गोळे घेऊया छोटे छोटे ह्याचे आणि आपल्याला लाटायचे पुरीसारखं. शक्य असेल तेवढं पातळ लाटून घ्यायचं, म्हणजे मग आपल्याला स्टफिंगची टेस्ट जी आहे ती जास्ती लागेल. एकच लाटून. आता त्यात काय करायचं? आपण आता तेल घातलेलं आहे पॅन मध्ये. आता आपण लसूण, मिरची, लसूण आपण घातलाय. जरा जास्तीच लसूण घालायचा म्हणजे आपली टेस्ट जी आहे. मिरची, तिखट जरा जास्तच घालते. आता आपण याच्यामध्ये मशरूम घालणार आहोत लगेचच. मशरूम 1-2 मिनिटं परतले की त्याच्यामध्ये आपण 3 हिरव्या मिरची घालूया. 3 सिमला मिरची आहेत त्या घालायचे, लाल, पिवळी आणि हिरवी. खणखणीत बसला. आता आपण घालणार आहोत मीठ आणि थोडं कमीच घालायचं कारण की सॉसेसमध्ये मीठ असणार आहे आपल्या. आता आपण चिली सॉस घालणार आहोत आणि सोया सॉस. आणि सोया सॉस सुद्धा 1 पाव चमचा घालायचा.
आता आपलं सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं इन्ग्रेडियंट म्हणजे सगळ्यांना आवडतं पनीर. थोडंसं घाल. हे आपण एक 5 मिनिटं थंड करून घेणार आहोत आणि आपल्या पोटलीला सुरुवात. तोपर्यंत ती दोरी, मला उत्सुकता, ही दोरी कशी बनवतेस त्याची? आता आपण गोळा आणि आपल्या हातावरती किंवा बंद करू का गॅस? असं त्याला दोरीसारखं थोडंसं, हे आर्टिफिशियल रंग न घालता आणि दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसतं, खायलाही मजा येते. अशी आपली दोरी तयार. आता आपण आपली पोटली भरूया. मिश्रण आपल्याला या जी पुरी लाटलेली आहे त्याच्या मधोमध घेऊन जो आपण पेस्ट बनवलेली आहे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरची, ती आपण साईडनी थोडीशी लावून घेऊया जेणेकरून आपलं तोंड मिटावं पोटलीचं. हलक्या हाताने हे सगळं मिश्रण जवळ करून त्याची अशी फ्रिल बनवायची आहे. आतलं जे कंटेंट आहे तो आपल्याला थोडा लिमिटेड घालायला लागतो. हां, नाहीतर मग ती बंद नाही होणार. हातावर घेऊन त्याला थोडासा असं ट्विस्ट गोल फिरवायचं. अशा प्रकारे आपली पोटली तयार आहे. आता जो सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे की आपल्याला त्याला गाठ मारायची. येस, गोल फिरवायचं आणि नको जे एक्सेस आहे ते काढून घ्यायचं त्या दोऱ्याचं. थोडंसं ओलं करून दोन्ही बाजूनी चिटकवून घ्यायचं. मस्त, बढिया. अशा प्रकारे आपली चायनीज पोटली तयार आहे तळण्याकरता. असं घालायचं, असं असं सोडत. आता आपण हे तळून घेऊया. असं असं डोळे बारीक करा. बस. हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे आपण शेजवान सॉस बरोबर खाऊ शकतो. मुळात आतला जो माल आहे तो तुम्ही उत्तम बनवता, कशाचीच गरज लागणार. फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चायनीज पोटलीसाठी लागणारे साहित्य: मैदा, परतून घेतलेलं पनीर, कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची पेस्ट, रवा, कापलेले मशरूम्स, तूप, कापलेली रंगीत सिमला मिरची, चिरलेला लसूण, चिली सॉस, सोया सॉस, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिली फ्लेक्स आणि मीठ. कृती: एका बाउलमध्ये बारीक रवा घेऊन त्यामध्ये मैदा, चिली फ्लेक्स, मीठ, साजूक तूप आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार पिठाची गोल पुरी लाटून घ्यावी. एका फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, मशरूम्स, कापलेली रंगीत सिमला मिरची, मीठ, चिली सॉस, सोया सॉस आणि पनीरचे तुकडे घालून सर्व मिश्रण नीट परतून घ्यावं. लाटून घेतलेल्या पुरीवर पनीरचं मिश्रण मध्यभागी भरून पुरीच्या कडांना कॉर्नफ्लोअर आणि मैद्याची पेस्ट लावून सर्व कडा नीट बंद करून घ्याव्यात. बीटाचा रस घालून मळलेल्या मैद्याच्या पिठाची दोरी करून घ्यावी. तयार पोटली दोरीने बांधून गरम तेलात तळून घ्यावी आणि सर्व्ह करावी. कविताचे दोन्ही पदार्थ तयार झालेले आहेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. याला काय म्हणायचं? ही मसुराची आमटी आहे आणि भाजणीचे वडे आहेत. ओके. त्याला आपण सिकेपी स्टाईलने. माझा आणि ह्याला काय म्हणायचं? ही चायनीज पोटली आहे जी मी खाऊन तुम्हाला आवडेलच. दोन्ही पदार्थ मस्त झालेत. टेस्टी. मंडळी, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ना खरंच फिरायला शिका. जरा इकडे तिकडे जा. ते अगदी परदेशात नाही गेलं तरी चालेल, पण आजूबाजूला कुठे शांत असा प्रदेश असेल ना किंवा शांत स्पॉट असेल, 4 दिवस इथे राहून जा. मन शांत होतं. मन शांत झालं ना की सगळी कामं छान होतात. मनात जेव्हा चलबिचल असेल ना तेव्हा आपण डिसिजन मेकिंग होऊ शकत नाही. डिसिजन घेता आले पाहिजे. ओके कविता, आता तुझं पुढचं काय, म्हणजे आता तुझं प्लॅनिंग काय आहे? म्हणजे आता नाऊ युअर ते सिक्कीम आणि तुझं तेच चालूच आहे. आणि काय काय? ठाण्यामध्ये एक छोटासा फूड जॉईंट सुरू करण्याचा विचार आहे किंवा आता खूप प्राथमिक विचार आहे तो. पुढे कसं काय होईल त्याप्रमाणे प्रयत्न नक्कीच राहील. त्या व्यतिरिक्त जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे मला फिरायचं तर आहेच आहे. तुला मनापासून शुभेच्छा. नुसत्या शुभेच्छा, आमच्याकडून एक छोटीशी प्रेमाची भेट. थँक्यू. आणि झी मराठीने आणि आम्ही सारे खवेने मला जी संधी दिली त्याच्यासाठी झी मराठीचे पण खूप खूप आभार. थँक्यू सो मच. आणि तुझं जॉईंट लवकरात लवकर ओपन होऊ दे. काय आम्ही सगळे येऊ. चला, निघायची वेळ झालेली म्हणजेच खायची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटूया ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा.
नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे.